अनेकदा आपण पाहिलंय अनेक चित्रपटांमध्ये असं चित्रित केलं जातं की अशा पद्धतीनं कार्यकर्ता त्याला कळत नाही की आता काय करावं आणि मग तो अशा पद्धतीनं निर्णय घेतो वगैरे. तर साधारण त्या सारखं वाटतंय. आणि तुम्ही तर जसं मी मगाशी म्हटलं की अजितदादांच्या इतक्या निकटवर्ती होतात, विश्वासू, अगदी जवळून राजकारण तुम्ही पाहिलं. त्यानंतर शरद पवार यांचे देखील विश्वासू म्हणून तुम्ही लोकांना परिचित झालात. त्यांचा विश्वास संपादन करणं आणि त्यानंतर काम करणं म्हणजे ती पण एक वेगळीच कसोटी असते. त्या कसोटीवर तुम्ही खरे उतरलात, म्हणजे इतक्या जवळून तुम्ही राजकारण बदलताना देखील पाहिलं. असं असताना आता अशा पद्धतीने एक वेगळं वळण त्याला लाभत असताना तुम्ही मात्र आपलं वेगळं वळण स्वीकारलेलं. त्याच्यावरचं कारण क्लिअर होतं. आज मी 3 दाखले देईल. जगात 12,500 महत्वाची शहर आहेत, त्याच्यामध्ये ट्रॅफिक जागतिक अहवाल जो मागच्या 1.5 महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाला त्याच्यामध्ये पुण्याचा ट्रॅफिक जाममध्ये 5वा नंबर लागला. त्याचं ते वाईट क्रेडिट आहे, म्हणजे ती बदनामी एक प्रकारे पुण्याची, आणि ती अर्थात महायुती सरकारमुळे, बीजेपीमुळे आहे. आज देशात आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे. असं असताना गृहमंत्रालय जे देशाचे गृहमंत्री अमित शहा सांभाळतात, त्या अमितजी शहांच्या गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या तक्त्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये पुणे शहराचा पहिला क्रमांक लागलाय. सत्ता आहे भाजपची, महायुतीची. त्याच मंत्रालयाने, अमितजी शहा यांच्या मंत्रालयाने जो तक्ता जाहीर केला त्याच्यामध्ये गुन्हेगारीमध्ये पुण्याचा नंबर अख्ख्या देशामध्ये पहिला लागला. तिथं राज्य आहे भाजपचा आणि महाविकास आघाडीचा, अर्थात अजितदादाची राष्ट्रवादी, एकनाथजी शिंदेची शिवसेना सुद्धा. मग आमचं म्हणणं होतं की विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात लढलोय, त्यांच्या विरोधात संघर्ष केलाय, रस्त्यावर आंदोलन घेतली. आमच्यासारख्यांनी आमच्यावर कुठल्या प्रकारचा वैयक्तिक गुन्हा दाखल नाही. 16, 18 केसेस आम्ही अंगावर घेतल्यात. राज्यातली 237 विक्रमी आंदोलनं आम्ही सरकारच्या विरोधात केलीत. जर पुणेकरांना आम्हाला मतच मागायचंय तर आम्ही कुठल्या तोंडाने मागायचा हा विषय होता. त्याच्यामुळं कुणाच्या बरोबरचा वाद, आक्षेप हा नव्हता. फक्त आपण एक भूमिका घेऊ जावं अशा प्रकारचा विषय असल्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटलं की आपण ब न करता अच करावं, आणि मी ते माझ्या चौकटीत मांडण्याचा प्रयत्न केला. ते झालं नाही, त्याच्याबद्दल माझ्या मनात बिलकुल आक्षेप नाही. पण हे होत असताना आपण जसं म्हटलं तसं मी खूप चित्रपटामध्ये त्या स्टोरीज मागच्या काळात पाहिल्या त्या, आणि ती स्टोरी माझ्या सुद्धा आयुष्यात येईल असं मला वाटलं नव्हतं. की राजकीय पक्षाचे नेते किंवा काही सत्तेतली मंडळी थोडं तडजोडी करतात. सिंहासन पिक्चरपासून मी पाहिलेला आहे. त्या ठिकाणी पत्रकार दिगूला डोक्यावर परिणाम झालेला आम्ही त्या चित्रपटात पाहिलेत. निळू फुलेंनी ती भूमिका